नमस्कार नमस्कार नमस्कार. वेलकम 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 जमलेल्या माझ्या सर्व समस्त शिक्षक बंधू भगिनींचा, विद्यार्थी मित्रमैत्रिणींचा पुनश्च एकदा आजच्या आपल्या या फ्री लाईव्ह ऑनलाईन वर्कशॉपच्या दुसऱ्या दिवशी मी आपलं सहर्ष आणि हार्दिक असं स्वागत करतो. आगतम स्वागतम सुस्वागतम. सो वेलकम ॲट फर्स्ट ऑफ ऑल डे 2. त्यामध्ये बघा, काल आपण या ठिकाणी दोन अपकमिंग ई कंटेंट प्रोजेक्ट्स बद्दल माहिती पाहिली की त्यामध्ये आपण या ठिकाणी आपण म्हणूया की पृथ्वीला जे काही आता सध्या समर सीझन मध्ये, खास करून उन्हाळ्यामध्ये जो उकाडा जाणवत आहे, अख्ख्या पृथ्वीला जो काही ग्लोबल वॉर्मिंग आहे, त्या ग्लोबल वॉर्मिंग संदर्भात किंवा या ठिकाणी आपण म्हणूया पर्यावरणासंदर्भात व्हिडिओ मेकिंग, ग्राफिक मेकिंग, आपण तो एक पॅटर्न घेऊन शिकत आहोत, तो एक टॉपिक घेऊन शिकत आहोत. पण तो टॉपिक घेऊन शिकत असताना आपल्याला या ठिकाणी अनेक वेगवेगळ्या कारणासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो. मग वैयक्तिक, सामाजिक आणि शैक्षणिक व्हिडिओ निर्मितीसाठी जे जे मी तुम्हाला शिकवत आहे त्याचा तुम्ही वापर करणारच आहात. आणि दुसरा एक जो महत्वाचा प्रोजेक्ट आहे तो मराठी शाळा. तर या ठिकाणी आपण म्हणूया मराठी शाळा या ठिकाणी त्यांचं वर्चस्व किंवा त्यांचं आपण या ठिकाणी म्हणूया त्यांचे फायदे, मराठी शाळेत शिक्षण घेतल्यानंतरचे होणारे फायदे वगैरे वगैरे, ते सगळं जे आहे आपण या ठिकाणी शिकणार आहोत. ओके. आणि या ठिकाणी तिसरा जो प्रोजेक्ट आहे शैक्षणिक व्हिडिओचा, बरोबर आहे. असे 2 ते 3 प्रोजेक्ट आपण पाहिलेले आहेत. काल आपण वेलकम अॅनिमेशन कसं करायचं ते पाहिलं. बऱ्याच जणांनी त्याचा होमवर्क रिक्रिएट केला. आणि कॅपकटचा एक जुजबी परिचय आपण काल पाहिला. परंतु आज जे म्हणजे हे 2-3 टॉपिक आपण काल पाहिले. आता आज आपल्याला जे ती मेन बॉडी तयार करायची आहे. ओके. म्हणजे जे काही पर्यावरणासंदर्भात आपल्याला एक व्हिडिओ मेकिंग करायची असते, एक ऍज अ शिक्षक म्हणून, ऍज अ सुजान नागरिक म्हणून आपल्याला या ठिकाणी ती निर्मिती करायची असते. पण ती निर्मिती करत असताना जो भाग मी शिकवत आहे तो भाग तुम्ही कोणत्याही कारणासाठी वापरू शकता. तुम्ही एनी टाईप ऑफ व्हिडिओ मेकिंग साठी त्याचा वापर तुम्ही करू शकता. ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी पहा, फिल्मोरा एआय फीचर्स आणि कॅनवाचा जास्त करून आज आपण थोडासा वापर करणार आहे, कॅनवा आणि कॅपकटचा. ओके. आणि या ठिकाणी फिल्मोराचाही वापर आपण करणार आहे. तर कॅनवा, कॅपकट आणि फिल्मोरा ऑन लॅपटॉप आणि इथं काही मोबाईलवरती टीसीबी प्रीमियमचाही मी तुम्हाला म्हणजे शेवटच्या अर्ध्या तासामध्ये मी तुम्हाला टीसीबी प्रीमियम इन मोबाईल, ओके, त्याबद्दल मी सांगणार आहे. त्याबद्दल एक आपण छानसा असा या ठिकाणी एक शॉर्ट क्लिप बनवणार आहोत की टीसीबी प्रीमियम म्हणजे नेमकं काय आहे, 40 पेक्षा जास्त टूल्सचा वापर कसा करायचा, काय करायचं तेही आपण पाहणार आहे. अरे, बऱ्याच जणांची डिमांड होती की या ठिकाणी टेक्स्ट टू स्पीच 11 लॅब्स चा वापर कसा करायचा तेही आजच्या या भागामध्ये होणार आहे. म्हणजे बरंचसं काही तुम्ही शिकणार आहे. फक्त या ठिकाणी 2च गोष्टींची रिक्वायरमेंट आहे. त्या 2 गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी समजतील, या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकता येतील. एक आहे पेशन्स. पुनश्च एकदा मी त्याचा पुनर्लेख म्हणजे आपण पुनरुच्चार करतो की तुम्हाला या 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. एक तर आहे पेशन्स आणि दुसरा आहे तो पॅशन. ओके. तर या 2 गोष्टी सांभाळल्यानंतर जे आहेत राहिलेल्या जे काही आपल्या आहेत, ओके, या ठिकाणी तुमच्या अडीअडचणी ते सुद्धा सुद्धा आपण आज उद्या सोडवूयात. ओके. तर सध्या मला या ठिकाणी क्लिअर ऑल द ड्रॉइंग्स करून द्या. आणि आज आपण काय शिकणार आहोत त्याची थोडीशी झलकी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. झलकी. ओके. ते झलकी बघितलं म्हणजे थोडीशी एक आपण म्हणूया ट्रेलर थोडंसं दाखवतो आणि ते रिक्रिएट करायला आपण या ठिकाणी शिकणार आहोत. ओके. तर तुर्तास या ठिकाणी मी सर्वांचं पुनश्च एकदा या ठिकाणी स्वागत करतो. आणि शेवटपर्यंत पूर्ण लक्ष देऊन आणि प्रश्न विचारल्यानंतर वेळोवेळी त्याचं उत्तर देऊन तुम्ही या ठिकाणी जे आहे हा सेशन अटेंड करावा असं मी सगळ्यांना विनंती करतो या ठिकाणी. पहा, सर्वप्रथम मी ज्या पद्धतीने तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की एक आपल्याला जे जास्त करून 1200चे जवळपास म्हणजे जवळजवळ ते दुसऱ्या ग्रुपमध्ये 250 ते 300 जण जॉईन झालेले आहेत. या ग्रुपमध्ये 1000च्या वर जॉईन आहेत. तर 1000 आणि या ठिकाणी 300 जण म्हणजे 1300 शिक्षकांपैकी जास्तीत जास्त शिक्षक या ठिकाणी मला रयत शिक्षण संस्थेचे आढळून आलेले आहेत. रयत. ओके. आमचे मित्र माननीय वैभव काळुखे सर यांच्या या ठिकाणी मदतीने हे सगळे शिक्षक या ठिकाणी जॉईन झालेले आहेत.
आपल्यापैकी सर्वच प्रशिक्षणार्थ्यांनी या सगळ्या शिक्षकांना जमा केलेला आहे. खास करून रयत शिक्षकांनी माझं स्वतःचं 8वी 9वी आणि 10वी मराठी मीडियम मध्ये माध्यमामध्ये शिक्षण झालं आणि ते शिक्षण होत असताना या ठिकाणी मला असं वाटतं की या ठिकाणी रयत शिक्षण संस्था मध्ये माझं त्या ठिकाणी शिक्षण झालेलं आहे. हे तुम्हाला खास सांगावयास आवडेल. एकच मिनिट हा. ओके. या ठिकाणी न्यू इंग्लिश स्कूल टेंभुर्णी या ठिकाणी रयत शिक्षण संस्थेमध्ये माझं शिक्षण झालं आणि त्यामुळं त्याची एक उतराई म्हणून मी या ठिकाणी आणि ह्या सगळ्या शिक्षकांचे सन्मानार्थ सगळ्यांनाच जे जे शिकवणार आहे ते तुमच्या शाळेसाठी सुद्धा उपयोगी पडणारच आहे. ओके. परंतु रयत शिक्षण संस्था त्याचं जे काही या ठिकाणी आपले त्यामध्ये दोन दिग्गज मी तुमचं आमचे स्मिता पाटील मॅडम आहेत आणि वैभव काळोखे सर आहेत. अजून काही शिक्षकांची नावं आहेत या ठिकाणी जे सध्या रयत शिक्षण संस्थेमध्ये या ठिकाणी आपलं अध्यापनाची सेवा देत आहेत. किंवा मग पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन आहे, मुंबईचं जे काही म्युनिसिपल कॉर्पोरेशन आहे, ओके, त्यामधीलही आमचे काही शिक्षक या ठिकाणी जॉईन आहेत आणि जिल्हा परिषदेचेही या ठिकाणी शिक्षक आहेत. तर या सर्व शिक्षकांना उपयोगी पडेल अशा प्रकारचं या ठिकाणी आपण थोडंसं पाहणार आहोत. आमचे शाहिस्ता शेख या ठिकाणी मला दिसत आहेत. शाहिस्ता शेख. तर शाहिस्ता शेख मॅडम जे आहेत यांच्या लोगो वरून मला आजचं या ठिकाणी इमेज जे काही तुम्हाला दाखवणार आहे, येस, त्यांनी हात वर केलेला आहे. तर त्यांचा जो काही प्रोफाईल पिक आहे सध्या ते एक आहे रयत रयत शिक्षण संस्थेचं जे काही या ठिकाणी लोगो आहे त्याचं एक जे झाड आहे, ओके, ते झाड आपल्याला पर्यावरणाची सारखी आपल्याला काय म्हणूया आपण या ठिकाणी एक आठवण करून देत असतं. बरोबर आहे ना. आता तुमचं जे IT सेल आहे रयत शिक्षण संस्थेचं जे काही या ठिकाणी कम्प्युटरशी रिलेटेड जे काही सॉफ्टवेअरशी रिलेटेड या ठिकाणी जे व्यक्तिमत्व आहेत त्यांनी सुद्धा या झाडाचा विचार म्हणजे जे काही रयत ट्री आहे त्या रयत ट्रीचा कडे बघण्याचा जो त्यांचा दृष्टिकोन आहे तो असा नसेल की जो मी आज तुम्हाला दाखवणार आहे. ठीक आहे. तर या झाडाला घेऊन पर्यावरणाला घेऊन आपण या ठिकाणी काय करणार आहे थोडस बघणार आहे. ओके. वल्लभ सर आहेत, कविता लकारे सर आहेत, लकारे मॅडम सॉरी, या ठिकाणी संतोष दरेकर सर आहेत. ओके. तर या ठिकाणी बरेचसे जण या ठिकाणी रयत शिक्षण संस्थेशी या ठिकाणी जॉईन आहेत आणि ते आपल्या या ठिकाणी प्रशिक्षण या ठिकाणी भविष्यामध्ये आता घेणार आहेत. बरोबर आहे ना. आता त्यांच्यासाठी खास आज आपण जो टॉपिक निवडलेला आहे तो आहे रयत शिक्षण संस्थेच्या संदर्भातला जो काही इंट्रो आहे आणि त्याच्या गोष्टी आपल्याला थोड्याशा बघायच्या आहेत. ओके. आता सर्वप्रथम मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो. तो व्हिडिओमध्ये तुम्हाला काय दिसतं सुरुवातीला ते सांगायचं आहे. ओके. आणि तुम्हाला आवाज, एक मिनिट, आवाज, एक दोन व्हिडिओ दाखवणार आहे. ते दोन व्हिडिओज आपण आज रिक्रिएट करायला शिकणार आहोत. ओके. अजून काहीतरी मेसेज येत आहेत मला या ठिकाणी. तानाजी सदगीर मॅडम सुद्धा सर सुद्धा आहेत. ओके. असू दे. या ठिकाणी बरेचसे जण आहेत परंतु आजचा टॉपिक सर्वांनाच उपयोगी पडेल. मल्टीपर्पज आहे. नो वरी ॲट ऑल. ओके. तर या ठिकाणी बघा. आता सर्वप्रथम मी तुम्हाला समोरचा एक व्हिडिओ या ठिकाणी प्ले करत आहे. तो पहा. या ठिकाणी तुम्हाला समोर काय दिसत आहे? काय दिसत आहे? व्हिडिओची स्क्रीन दिसत आहे का तुम्हाला? आणि आवाज येत आहे का? आवाज आला का तुम्हाला? आवाज आला काहीतरी पडण्याचा असा? येस ऑर नो? आवाज आला? व्हिडिओचा आवाज आला? ओके. आला. ओके. ओके. आता पहा. या ठिकाणी आपण काय करणार आहोत, आवाज थोडासा मी दम वाढवलेला आहे या ठिकाणी. आता या ठिकाणी आपण काय करूया, हा या व्हिडिओला पहिल्यापासून मी प्ले करूया. सगळ्यांचं लक्ष या ठिकाणी असू द्या. मेसेजिंग बंद करा. या ठिकाणी हा एक व्हिडिओ पहा. अजून एक व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे, तो एक पहा. म्हणजे तुम्हाला जेणेकरून आजची पूर्ण या सेशनची आयडिया येईल. ओके. तर आता पहा, लक्ष द्या इकडे. या ठिकाणी मी व्हिडिओ प्ले करत आहे. तीनदा बघा हा व्हिडिओ. ओके. सर, समोर काय दिसत आहे तुम्हाला? समोर कशाचं चित्र दिसत आहे तुम्हाला? काहीतरी पडलेलं आहे, वरून खाली येऊन काहीतरी पडलेलं आहे, धडधड धडधड करत.
समोर काय दिसत आहे, कोणतं चित्र दिसत आहे तुम्हाला हे? कुणी सांगेल, चॅट करून सांगेल मला. समोरचं हे चित्र कशाचं आहे? काही जण म्हणत आहेत की मॅप आहे, काही जण म्हणत आहे की बंदूक आहे. ओके, असं काही जण म्हणत आहे की कोणता तरी एक प्राणी आहे, त्याचा पाय वगैरे दिसत आहे. बरोबर आहे. तर हे मॅप किंवा अॅनिमल किंवा कोणतंही या ठिकाणी गन वगैरे नसून हे जे आहे ते काय आहे, पुढे तुम्हाला पुढच्या 4-5 सेकंदात ते कळेल. ओके, ते आपण बघूया आता. तर बघा, आता जो काही व्हिडिओ आपण तयार करणार आहे, तो व्हिडिओ आपण रयत शिक्षण संस्था प्रेझेंट म्हणून करणार आहे. आमच्या स्मिता पाटील मॅडम आणि प्रणोती सोनसाळे मॅडम यांना हा आवडला. अजून एकदा बघा, दोनदा बघा आणि ऑब्झर्वेशन करा नीट काय आहे त्या. ओके, आता पुढचे बघा. अजून एक शेवट बघा आणि परत दुसरा एक व्हिडिओ दाखवतो तुम्हाला. त्यानंतर कळेल तुम्हाला की आपण नेमकं हे काय प्रेझेंट करणार आहे रयत शिक्षण संस्था, ते तुम्हाला कळेल. ओके, आता झाडाचं प्रतीक आणि आपला जो टॉपिक आहे तो एकामेकाला सूट होतोय. झाडाचं प्रतीक काय आहे, म्हणजे जे काही पर्यावरणाचं जे प्रतीक आहे ते आपण पाहणार आहोत या ठिकाणी. आता पहा अजून एकदा. हे बघा, हे रयत शिक्षण संस्था आता काय करत आहे, प्रेझेंट करत आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला फायर दिसत आहे, ग्लोबल वॉर्मिंगचा. झाड 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 पर्यावरणाचं प्रतीक म्हणून आपण झाड वापरलेलं आहे. तर आपला टॉपिक आणि हा जो काही लोगो आहे तो एकदम सूट होतोय. तुमच्या प्रत्येक कॉलेजच्या लोगोशी कधी डील केलं तुम्ही? लोगोशी कधी वर्कआउट केलं? लोगोवर कधी काम केलं? नाही केलं. तर त्यावरती, त्यापासून तुम्हाला सुरुवात करायची. काल तर वेलकम तुम्ही केलंच दर्शकांचं, पण दर्शकांचं वेलकम करत असताना तुमच्या शाळेचा, तुमच्या कॉलेजचा जो काही लोगो आहे त्या लोगोला बघा, या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर यामध्ये 4 कलर वापरलेले आहेत त्या झाडामध्ये. हा एक पांढरा कलर वापरलेला आहे, हा निळा कलर वापरलेला आहे, त्याच्या अगोदर जो आहे हा केसरी कलर वापरलेला आहे, भगवा कलर वापरलेला आहे. त्यानंतर झाडाचा जो ओरिजिनल कलर आहे तो हिरवा सुद्धा कलर वापरलेला आहे. बरोबर आहे. आणि म्हणजे हे तिरंगाचा कलर मी त्या ठिकाणी वापरलेला आहे. आणि या ठिकाणी पॉवर पॉईंट, कॅपकट आणि बाकीचं फिल्मोरा आणि सगळंच या ठिकाणी वापर, याचा कॉम्बिनेशन मध्ये वापर त्याचा केलेला आहे. ओके, तर आता हे सगळं वापर करत असताना याच्या पुढं काय प्रेझेंट करणार आहे, कॅपकट मध्ये जी मेन बॉडी आहे ती मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे. तर या ठिकाणी बघा, या ठिकाणी सेव्ह ट्रीज नावाचं या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे. ओके, तर तुम्हाला हे तुम्ही पाहू शकत असाल आता. ओके, तुम्हाला थोडंसं फुल स्क्रीन मध्ये दाखवतो आणि पहा आता. ओके, स्क्रीन दिसत आहे सर्वांना? ही सुद्धा स्क्रीन दिसत आहे का समोर? समोर एक पेज आणि मध्ये काळा भाग जो दिसतोय तो दिसत आहे का तुम्हाला?
ओके, या ठिकाणी पहा आता पुढे लगेच. ओके, या ठिकाणी तुम्हाला हे दिसलं बरोबर आहे ना. आता या ठिकाणी आता जे तुम्ही पाहिलं ते ग्लोबल वॉर्मिंगशी रिलेटेड होतं. आता त्याला जी काही तुम्हाला टेक्स्टिंग करायची आहे ती टेक्स्टिंगसाठी चक्क मी आमच्याच एका प्रशिक्षणार्थ्याचं जे काही या ठिकाणी असं म्हणूया की हे जे होतं दॅट इज नथिंग बट व्हॉट्सअपचं स्टेटस होता, तो मी या ठिकाणी त्याचा स्क्रीनशॉट काढलेला होता आणि तो मी या ठिकाणी तुम्हाला दाखवणार आहे. ओके, आता पहा या ठिकाणी एक इमेज आहे ती डाउनलोड करतो आता मी या ठिकाणी आणि तुम्हाला दिसत असेल व्हॉट्सअपला. हे बघा या ठिकाणी, हे बघा हा जो स्टेटस आहे तो आमचे चंद्रकांत नवले सर हे आमच्या पीपीटीच्या कोर्समध्ये या ठिकाणी जॉईन असतात. त्यांनी या ठिकाणी हा स्टेटस ठेवलेला होता. जीवनाच्या शोधात आपण मृत्यूच्या किती जवळ आलेलो आहोत. आज लोकांना खूप उकाडा जाणवत आहे, पण एसी कधी घेणार. आज भारतात 500 कोटी झाडांची गरज आहे आणि ही फक्त सुरुवात आहे. 45 डिग्री सेल्सिअस ते 49 डिग्री सेल्सिअस हे तापमान 55 डिग्री सेल्सिअस ते 60 डिग्री सेल्सिअस व्हायला वेळ लागणार नाही. 56 डिग्री सेल्सिअस वर तर मानव जगणारच नाही. हे आपल्याला समजून घ्यावे लागेल आणि रोपे लावावे लागतील. आत्तापासून झाडे लावा, कारण एक झाड मोठे होऊ शकतं यासाठी 5 ते 7 वर्षे लागतील. आता पाऊस येणार आहे, 2 झाडे नक्कीच लावा. सर्व काही सरकारवर सोडू नका. या ठिकाणी बघा आपण वैयक्तिक पातळीवर काय करू शकतो याचं सुंदर असं या ठिकाणी दर्शन या ठिकाणी घडत आहे. स्क्रीन दिसत नाहीये तुम्हाला सध्या? स्क्रीन दिसत नाहीये? ब्लॅक स्क्रीन दिसत आहे. ओके, या ठिकाणी बघा परत एकदा वाटलं तर शेअर करतो मी. ओके, आता दिसत आहे का स्क्रीन? आता दिसत आहे का? आताही नाही दिसत? दिसत आहे, येस. ओके, या ठिकाणी बघा आता या टेक्स्टला आपल्याला डिजिटाईज करायचे चॅट जीपीटी मध्ये आणि 11 लॅब्सच्या माध्यमातून मराठीमध्ये, हिंदीमध्ये, इंग्रजीमध्ये याचं ट्रान्सलेशन आपल्याला करायचं आहे. काय म्हटलेलं या ठिकाणी, जीवनाच्या शोधात आपण मृत्यूच्या किती जवळ आलेलो आहोत. आज लोकांना खूप उकाडा जाणवत आहे, पण एसी कधी घेणार. आज भारतात 500 कोटी झाडांची गरज आहे आणि ही फक्त सुरुवात आहे. 45 डिग्री सेल्सिअस ते 49 डिग्री सेल्सिअस हे तापमान 55 डिग्री सेल्सिअस ते 60 डिग्री सेल्सिअस व्हायला वेळ लागणार नाही. 56 डिग्री सेल्सिअस वर मानव जगणारच नाही. हे आपल्याला समजून घ्यावं लागेल आणि रोपे लावावी लागतील. आत्तापासूनच झाडे लावा, कारण एक झाड मोठे होऊ शकते यासाठी 5 ते 7 वर्षे लागतील. आता पाऊस येणार आहे, 2 झाडे नक्कीच लावा. सर्व काही सरकारवर सोडू नका. आता हे जे व्हॉइस ओव्हर द्यायचं आहे तुम्हाला, तो व्हॉइस ओव्हर एआय न द्यायचा आहे आणि याचं जे डिजिटायझेशन जे करायचं आहे ते सुद्धा एआय नच करायचं आहे. या सगळ्या गोष्टींचा आपल्याला या ठिकाणी आज ट्रेनिंग घ्यायचं आहे आणि त्या पद्धतीनं आपल्याला पुढे पुढे जायचं आहे. ओके, तर आता लक्षात घ्या. आता याला मी मिनिमाइज करतो सध्या आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकत असाल की हे जे आहे, ओके बरोबर आहे ना. आता याला मी काय करतो, याला या ठिकाणी क्लोज करतो आणि क्लोज द प्रोग्राम करून आपण कॅपकट फ्रेश मध्ये या ठिकाणी ओपन करूया. सुरुवातीला ते झाडाशी म्हणजे लोगोशी कसं डील केलं हे तुम्हाला मी कॅनवा मध्ये केलेलं आहे ते दाखवतो. ओके, तर या ठिकाणी बघा हा कॅनवा तुम्हाला दिसत आहे आणि रॉयट ट्री नावाचं या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे. ओके, तर या ठिकाणी मला बरंचसं काही या ठिकाणी करावं लागलं. ओके, एवढं सगळं या ठिकाणी बघा तुम्ही जर बघू शकत असाल तर हा भाग मला अगोदर काढावा लागला, त्याला ग्रुप करावं लागलं. ओके, याला जर मी अनग्रुप केलं तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकत असाल की हा भाग फक्त तेवढाच भाग असा क्रॉप करून चालत नाही. हा क्रॉप केलेला नाहीये. क्रॉप असे एवढं
इकडनं असं क्रॉप करत येणार नाहीये ते, बरोबर आहे ना. 3 त्याचे तुकडे आहेत. जर तुम्ही याला जर नीट बघितलं, ओके, आता हे एक तर हे नॉर्मल झाड आहे, परंतु याच्यामध्ये जे आहेत ना, या ठिकाणी याला जर मी अनग्रुप केलं तर तुम्हाला कळेल की या ठिकाणी या झाडाचं, एकतर पहिली गोष्ट, रयत शिक्षण संस्थेचा एचडी मधला लोगो कुठेच अवेलेबल नाहीये. तो मी एचडी केला, ओके, त्याला रिक्रिएट केलं आणि त्यानंतर मग ते झाड वापरलेलं आहे. हे बघा, आता हा एक तुकडा आहे, हा एक तुकडा आहे. पीपीटी मध्ये सुद्धा याचं मला झाड उगवत आहे, खालून वर येत आहे, जमिनीपासून वर झाड येत आहे. ओके, अशा प्रकारे थोडंसं दाखवायचं होतं, करायचं होतं, ते सुद्धा मी केलेलं आहे. परंतु मला जे आहे या ठिकाणी मी जे सध्या तुम्हाला आज दाखवलं त्याचं कलर चेंज करून ते सुद्धा पीपीटी मध्येच केलेलं आहे, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी पाहू शकत असाल तुम्ही, या ठिकाणी एवढं सगळं करावं लागलं, आणि त्यानंतर मला एक शेवटची जी इमेज, एसव्हीजी ची इमेज मला मिळाली. त्या पद्धतीने मी याचे 3 भाग याचे करू शकलो. बरोबर, आता कॅनवा हे तुम्ही सेम काम सगळं मोबाईलवरती करू शकता. ओके, बसल्या जागेला हे तुम्ही करू शकता. ओके, अजून इझिली करू शकता. तर तुम्हाला आता मी सध्या यावरती ते करून दाखवणार आहे की हे तुमच्या लोगोचे 3 भाग करायचे. असे भाग करायचे की या ठिकाणी बघा, आणि परत कलर सुद्धा वगैरे तुम्हाला चेंज करता येतो. जर मी या ठिकाणी तुम्हाला पॉवर पॉईंट मध्ये जर लिहिलं रयत लोगो म्हणून, ओके, आता याला या ठिकाणी जर याच्या फोल्डर मध्ये जर मी तुम्हाला दाखवलं रयत लोगो, रयतचं एक वेगळा मी या ठिकाणी इथं या ठिकाणी बघा एक फोल्डरच केला. तर मला सरप्राईज द्यायचं होतं म्हणून या ठिकाणी हा फोल्डर इथं ठेवलेला आहे. आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकत असाल की हा रयत लोगोचं जे काही आहे हे पीपीटी या ठिकाणी ओपन होत आहे बघा. ओके, तर हे बघा, वरून खाली जी येत आहे ती पीपीटी मध्ये सगळं क्रिएशन होतं. आणि हे जे 3 कलर्स आहेत, बरोबर आहे ना, या ठिकाणी बघा हे 3, हा जो आहे दॅट इज नथिंग बट केसरी कलर, हा जो आहे तो व्हाईट कलर, आणि हा जो आहे तो हिरवा कलर, ते सगळं याच्यामध्येच तयार केलेलं आहे. आणि यामध्ये सुद्धा 3 तुकडे आहेत ऍक्च्युली, परंतु आता याचा कलर फक्त चेंज केलेला आहे बघा. आता हे सगळं कलर चेंज केलेलं आहे, म्हणजे 4 कलर आहेत. कोणते 4 कलर आहेत हे? 4 कलर कशामध्ये मिळतात आपल्याला हे सगळे? हे बघा, केसरी, पांढरा, हिरवा आणि निळा, बरोबर आहे ना. हे जे झाड आहे, रयतचं जे झाड आहे, रयत शिक्षण संस्थेचं जे झाड आहे, तर या झाडाला हे जे 4 रंग आहेत, ते 4 रंग तुम्ही कधी बघितलेत का? असे तिरंग्याच्या कलरमध्ये कधी बघितलेत? सांगा मला तुम्ही. रयत शिक्षण संस्थेमध्ये जे कामाला आहेत त्यांनी सांगा मला, की जे या ठिकाणी सध्या जे तुम्ही बघितलं, अशा प्रकारे लोगोशी कोणी प्लेआउट केलेला आहे किंवा अशा पद्धतीनं कोणी निर्मिती केलेली आहे, हे तुम्ही पाहिलेली आहे का? नाही पाहिली, बरोबर आहे. तर या ठिकाणी याच पद्धतीनं तुम्हाला पुढे पुढे आता हळूहळू या झाडाला घेऊन मी तुम्हाला टीसीपी प्रीमियम मध्ये, आता आमचे राजश्री भोसले मॅडम यांनी एक सुंदर असा एक व्हिडिओ पाठवला, त्याची सुरुवात होती बघा, टीसीपी प्रीमियम ऍक्सेस म्हणजे काय आहे. तर ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे की या लोगोला आपल्याला वेगळ्या पद्धतीने थोडंसं आणायचं आहे. कारण हा जो भाग आहे ना सध्या कॅनवा मध्ये आणि पीपीटी मध्ये केलेला मी, तो भाग थोडासा हा आपल्या फुल कोर्सचा एक भाग आहे बरं का हा. कारण यामध्ये बरंचसं काही तुम्हाला करावं लागणार आहे, आणि त्याला बऱ्यापैकी थोडंसं तुम्हाला वेळ देऊन ते करावं लागणार आहे. ओके, तर त्यासाठी मी काय करतो, सध्या हा भाग तुम्हाला वेगळ्या पद्धतीनं त्या झाडाचा भाग तुम्हाला मी दाखवणार आहे. थोडीशी एक जुजबी आयडिया तर मी तुम्हाला दिलेलीच आहे, बरोबर आहे ना, जुजबी आयडिया दिलेली आहे. ओके, तर ती जुजबी आयडिया थोडीशी अजून तुम्हाला जास्त देतो. आता बघा या ठिकाणी हे जर माझं झाड असेल असं या पद्धतीने, हे जे मी घेतलेलं आहे, त्याच्या अगोदर तुम्हाला काय 2-4 गोष्टी दाखवतो की हा जो लोगो मी घेतला डाउनलोड्स मधून, तर एचडी मधला नव्हताच हा. बघा, हा लोगो मी घेतलेला होता, बरोबर ना. हा कुठेही इंटरनेटवरती, गुगलवरती याचा एचडी लोगो अवेलेबल नाही, पण याला एचडी मी केला. तो कसा केला तोही दाखवतो मी तुम्हाला या ठिकाणी सध्या. हे बघून घ्या, त्याला एचडी केल्यानंतर मला या ठिकाणी असं मिळालं. आता त्या ठिकाणी याचा वापर मी परत याला पिक्चराइज वगैरे मला करावं लागलं बघा. जो कट झालेला भाग आहे तो किती कट केला आणि राहिलेला कोणता भाग कट करायचा आहे मला. आता हा जो भाग मी 3 तुकड्यामध्ये कन्वर्ट केला, ओके, तर त्याला मी कसं केलं, या ठिकाणी याला सिलेक्ट केलेलं आहे मी, आणि कॅनॉमध्येच एक एडिट, त्या पिक्चरला सिलेक्ट केल्यानंतर ते एडिट नावाचा एक ऑप्शन असतो, त्या एडिटला क्लिक केल्यानंतर इथं बघा मॅजिक इरेझर म्हणून ऑप्शन आहे. हा जो मॅजिक इरेझर ऑप्शनला तुम्ही जर क्लिक केलं तर तुम्हाला पाहिजे असलेला भाग तुम्हाला या ठिकाणी काढता येतो, कमी करता येतो, जास्त करता येतो. ओके, आता हा बघा, थोडंसं हे जे झाड आहे, हा जो भाग आहे त्याच्यावरनं मी थोडक्यात हा एवढी एक शाखा मी काढली, बरोबर आहे ना. ही शाखा एवढी अशी काढली, आणि ही शाखा काढल्यानंतर या ठिकाणी बघा, या ठिकाणी तुम्हाला इरेज जर केलं मी तर तो भाग जो आहे तो इरेज होणार आहे, आणि हा बाकीचा भाग राहणार आहे.
पण कोणता भाग मी इरेज केला हे मला कळण्यासाठी मला काय करावं लागलं, तर त्याच्या खाली एक झाड ठेवावं लागलं, परत ते हे बाजूचं काढावं लागलं आणि त्याला ब्लॅक कलर करून वगैरे हा कलर मला म्हणजे तीन बरोबर समान तुकडे, कारण ते तीन जोडल्यानंतर परत एक झाड दिसलं पाहिजे. तर थोडंसं या ठिकाणी कलात्मकता वापरावी लागते. ओके, या पद्धतीनं तुम्हाला मॅजिक इरेजरनं हे करता येतं. आता मी दरवेळेस आता जे टॉपिक तुम्हाला देत आहे त्या टॉपिकच्या सुरुवातीला एक जादूची कांडी दिसते बघा तुम्हाला. दिसते का जादूची कांडी तुम्हाला? हे बघा, जादूची कांडी जर तुम्ही बघितली, या ठिकाणी हे जे टॉपिक दिलेले आहे ती त्यासाठीच असतात. हे बघा, ही जादूची कांडी आहे. हे मॅजिकल वँड किंवा आपण मॅजिकल स्टिक म्हणू याला, हे त्यासाठीच असतं कारण इथं सगळं जादुई विश्वामध्ये आपण पदार्पण करत असतो आणि हे सगळी निर्मिती आपण करत असतो. ओके, तर सर्वप्रथम मी या ठिकाणी तुम्हाला दाखवतो की हे जे आहे, आता सध्या याला मी मिनिमाइज करतो आणि ह्या झाडाचं मी कसं कसं केलं, काय केलं याची थोडीशी तुम्हाला कल्पना आलेलीच असेल या ठिकाणी. सध्या मी याला स्टॉप करतो अँड या ठिकाणी यालाही क्लोज करतो आणि या ठिकाणी आपण फ्रेश मध्ये काय ओपन करूया, या ठिकाणी कॅपकट ओपन करूया. ओके, आता जवळपास थोडासा आता न्यू प्रोजेक्ट मी क्रिएट न्यू प्रोजेक्ट घेतो, या ठिकाणी कंटिन्यू करतो आणि या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की इथं जे आहे ते डाव्या बाजूला कॅपकट लिहिले बघा, कॅपकट. ओके, तर हा कॅपकट भारतामध्ये अवेलेबल नाहीये तसा, परंतु तुम्हाला या ठिकाणी त्याच्यावरती काम करता येऊ शकतं. माझ्याकडे ट्रिक्स असतात काही. ओके, त्या ट्रिक्सचा वापर करून आपण ते करत असतो. ओके, तर आता सर्वप्रथम आपण काय करूया, या ठिकाणी इम्पोर्ट करूया. ओके, आता इम्पोर्ट करत असताना मला काही असे पिक्चर्स घ्यायचे आहेत की जे ग्लोबल वॉर्मिंगशी किंवा उकाड्याशी संदर्भात किंवा झाडाशी संदर्भात किंवा जागतिक तापमान किंवा ग्लोबल वॉर्मिंगशी संदर्भात, पर्यावरणाच्या संदर्भात, सिम्पली म्हणूया जंगला संदर्भात असे काही चित्र आपल्याला घ्यायचे आहेत. ओके, ते कुठून घेतलेले आहेत? ते पिन इंटरेस्ट वरून घेतलेले आहेत. पिन इंटरेस्टचा तुम्हाला या ठिकाणी मी तुम्हाला ते मोबाईलवरती सुद्धा तुम्हाला कलेक्ट करता येऊ शकतं. ओके, आणि ते तुम्हाला दाखवतो पुढे पुढे काय काय करायचं आहे. आता याला बर्न करायचं आहे एका पेपरवर घेऊन, तर ते पेपर सुद्धा मी कलेक्ट केलेले आहेत. आता पहिल्यांदा हे दोन पिक्चर्स, पहिलेवाले दोन मी या ठिकाणी घेतो आणि ओपन करतो. ओपन केल्यानंतर याला मी टाइमलाईन वरती मी ड्रॅग करून मी घेणार आहे. टाइमलाईन वरती ड्रॅग केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी हे दिसत आहे बघा, अशा पद्धतीचं. ओके, आता याची जे याचं जे काही हे आहे, ओके, म्हणजे जे काही आपण म्हणूया साईज आहे ते व्हर्टिकल आपल्याला निवडायची आहे. ते व्हर्टिकल कशी निवडायची आहे, तर यामध्ये इथं तुम्हाला मेनूमध्ये कुठेच ऑप्शन तो सापडत नाही, याच्यामध्ये कुठेच नसतो तो. तुम्हाला इथं मॉडीफायला जावं लागतं. मॉडीफायला गेल्यानंतर या ठिकाणी बघा, तुम्हाला इथं ऍस्पेक्ट रेशिओ म्हणून ऑप्शन आहे. उजव्या बाजूला इथं मॉडीफाय होता, त्याला ओरिजिनलच्या जागी आपण काय करू, या ठिकाणी 9:16 करायचं आहे. म्हणजे जर तुम्हाला उभा पूर्ण मोबाईलला ऑक्युपाय होईल असा व्हिडिओ बनवायचा असेल तर 9:16 करायचं आहे आणि या ठिकाणी याला काय करूया, आपण सेव्ह करूया. ओके, आता सेव्ह केल्यानंतर वर आणि खाली थोडासा काळा भाग आपल्याला मुद्दाम ठेवायचा आहे, कारण तुमचं जे नाव आहे किंवा रयत शिक्षण संस्था किंवा तुमचे जे काही शिक्षण संस्था असेल, पुणे महानगरपालिकाची शाळा असेल किंवा जिल्हा परिषदेची शाळा असेल किंवा काही कोणताही इंटरनॅशनल स्कूल असेल, ते तुम्ही या ठिकाणी टाकू शकता आणि खाली तुमचं नाव टाकू शकता. ओके, आणि त्याच्यानंतर बघा, आता हे जे दोन या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी संदर्भात तुम्हाला दिसत आहे, बरोबर आहे ना, या ठिकाणी त्याला तुम्हाला काय करायचं, एका पेपरमध्ये तुम्हाला ठेवायचं, पेपरवरती ठेवायचं आहे. तो पेपरची फक्त आउटलाईन तुम्हाला दिसली पाहिजे आणि तो पेपरचा एक भाग वाटला पाहिजे. त्यासाठी मी पेपर्स घेणार आहे. आता मी पेपर्स जे कलेक्ट केलेले आहेत ते कोणकोणते कलेक्ट केलेले ते तुम्हाला दाखवतो या ठिकाणी. हे बघा, रयतमध्ये तर पेपर्स जर तुम्ही बघितले तर हे वेगवेगळे पेपर्स तुम्हाला या ठिकाणी दिसतील. या ठिकाणी काही वहीची पानं आहेत, त्या वहीच्या पानावरती काही सवंगडी असे जे आहेत आपण तयार केलेले ते खेळत आहेत, या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत. आणि या ठिकाणी बघा, काही जण ही पेन्सिल जी आहे ही ऍक्च्युली स्केच आहे. ते स्केच असं वाटत आहे की ते लाईन्सच्या मधून असं गेलेलं आहे आणि कोणीतरी वहीच्या पुस्तकात वहीच्या पानातून जे आहे ते असं बाहेर डोकावताना दिसत आहे. ओके, आणि हे बघा, हे सगळे पेजेस आहेत. आता काही पिक्चर्स आहेत, काही या ठिकाणी बघा तुम्हाला या पद्धतीने दिसत असेल की ते इथूनच बर्न होताना या ठिकाणी दिसत आहे. आता हे जे सगळं मी केलेलं आहे ते करत असताना या ठिकाणी पिन इंटरेस्टचा मी वापर केलेला आहे. हे बघा, या ठिकाणी हे पेज अशा पद्धतीची हे डायरी आहे आणि हे बघा, हे पेज थोडंसं टर्न झालेलं, फाटलेलं आहे, थोडंसं जळलेलं आहे. त्या ठिकाणी हेही पहा, थोडंसं या प्रकारचं या ठिकाणी पेज आहे, व्हर्टिकल आहे. हे पेज आहे, हे पेज आहे. ओके, या पद्धतीनं हे सगळे पेजेस आहेत. आता काही पेजेसवर आहे तर लोगो दिसतोय बघा तुम्हाला. ओके, त्या ड्रीम्स टाइम वगैरे, तर लोगो आपल्याला तो कॅनवा मधून तो लोगो सुद्धा इझिली काढता येतो, बरोबर आहे.
परंतु मला जो पेपर आवडला तो मी या ठिकाणी घेतलेला आहे. ओके, या पद्धतीने हे बघा, हे सगळे टॉन पेपर्स आहेत, ते तुम्हाला दिसत असतील. हे बघा, अगोदरपासूनच हे जळल्यासारखं दिसत आहे. पण आपल्याला याला या ठिकाणी बर्न करायचं, आपल्याला स्वतःला ते जाळायचं आहे. ओके, या ठिकाणी बघा, या पद्धतीचं पेज तुम्ही घेऊ शकता. आता मी जे शेवटचा हा जो पेज आहे तो या ठिकाणी घेतलेला आहे, कारण जी आउटलाईन पूर्ण जळाली दिसत आहे. आणि मधल्या भागामध्ये आपल्याला फोटो ठेवायचा आहे. सगळ्या बाजूने इथे जळलेलं दिसत आहे. ओके, आणि मधल्या भागामध्ये आपल्याला फोटो मिक्स करायचं ब्लॅक स्क्रीन करून, बरोबर. ओके, तर आता या पद्धतीनं मी हे दोन आता हा जो शेवटची जी इमेज आहे ती मी या ठिकाणी घेणार आहे. त्याचा जो त्याच्या आजूबाजूला जो काही एक व्हाईट भाग आहे बघा, तोही मला या ठिकाणी ठेवायचा, जेणेकरून ती स्क्रीन पूर्ण या भागामध्ये असेल, असं असं थोडंसं मला करायचं आहे. ओके, तर तुम्हाला काय नेमकं करायचं आहे, कसं करायचं आहे ते, आणि कसं केलं, हाऊ टू डू इट, हा हा खरं तर तुम्हाला इंटरेस्टिंग प्रश्न असतो, बरोबर. हाऊ टू डू धिस. तर त्या प्रकारे आपल्याला थोडंसं बघायचं, तर कॅपकटमध्ये आपण करणार आहे. आणि तुम्हाला काही जणांना ते फिल्मोरामध्ये सुद्धा करता येईल, परंतु काही गोष्टी आहेत की जो बर्निंग पेपर इफेक्ट आहे वगैरे, ते तुम्हाला फिल्मोरामध्ये तेवढं चांगलं नाही. ओके, म्हणजे कॅपकट आणि फिल्मोराचा दोघांचं आपल्याला कॉम्बो करून या गोष्टी साध्य करायच्या आहेत. तर आता बघा, या ठिकाणी मी हा कॅपकट ओपन केलेला आहे आणि या ठिकाणी मी हा पेपर सुद्धा घेत आहे. सो हिअर या ठिकाणी तुम्हाला इम्पोर्ट दिसत आहे. इम्पोर्ट केल्यानंतर या ठिकाणी डेस्कटॉपला या ठिकाणी बघा, हा जो पेपर्स आहे त्या पेपर्समध्ये मी हा शेवटचा पेपर या ठिकाणी ओपन करत आहे. आता हा पेपर जो आहे तो मी या ठिकाणी काय करणार आहे, ड्रॅग करून या ठिकाणी घेणार आहे. ओके, ड्रॅग करून जर तुम्ही घेतला तर काही जण वाटत असेल की याचं ब्लेंडिंग जर याच्याबरोबर केलं पिक्चर बरोबर, तर ते बरोबर त्याच्यामध्ये दिसेल. पण जर ब्लेंडिंग जर तुम्ही केली तर या पद्धतीचंही तुम्हाला ठिकाणी बघा, स्क्रीन स्क्रीन जर तुम्हाला दाखवली तर त्याच्यामध्ये बघा पूर्ण पेपरमध्ये मिक्स झाल्यासारखं ते ठिकाणी वाटत आहे. की त्या पेजच्या मध्ये तुम्हाला एक अशी स्त्री आहे की ती आक्रोश करताना या ठिकाणी दिसत आहे. आणि आजूबाजूला इथे बघा पक्षी उडत आहेत, आणि या ठिकाणी हे झाडाच्या ज्या काय फांद्या आहेत त्याला लपेटलेले आहेत, एकदम त्याच्यामध्ये मिक्स झाल्यासारखं, ब्लेंड झाल्यासारखं तुम्हाला दिसत आहे. दिसतंय का तुम्हाला हे चित्राच्या मध्ये चित्र दिसत आहे? ओके, याही पद्धतीनं आपल्याला हे करायचं आहे. हा कॅपकट आहे, तुम्हाला ते कोर्सच्या दरम्यान आपण देत असतो. ठीक आहे. अ, सध्या जे आहे तुम्हाला हे बघून घ्या. आता या ठिकाणी याला जर आपण या ठिकाणी काय केलं, ओके, याला पूर्णपणे आपण काय केलेलं आहे, या ठिकाणी ब्लेंड केलेलं आहे. आता ब्लेंडला मी अनब्लेंड करतो याला, आपल्याला ते वापरायचं नाहीये. आपल्याला थोडंसं हटके एक वेगळं क्रिएशन या ठिकाणी करायचं आहे. त्या ठिकाणी बघा, रिमूव्ह बॅकग्राऊंड म्हणून एक ऑप्शन आहे, तर रिमूव्ह बॅकग्राऊंडला इथे क्लिक करा आणि क्रोमा कीचा वापर आपल्याला करायचा आहे. क्रोमा कीचा वापर केल्यानंतर या ठिकाणी बघा, तुम्हाला हा जो आहे क्रोमा की, ओके, तर इथं कलर पिकर आहे बघा, हा कलर पिकर याच्यावरती न्यायचा आणि बरोबर त्या पेपरच्या मधल्या भागामध्ये ठेवायचा, तर ते अजून थोडंसं क्लिअर तुम्हाला दिसेल, बरोबर आहे ना. तर या पद्धतीने इथे मी काय केलं, हे अशा पद्धतीनं एवढं चांगलं मिक्स झालेलं आहे की ह्या पेज जो जळालेला जो काही आउटलाईन भाग होती, ओके, ती इथं दिसत आहे बघा. इथं काळपटपणा जो आहे तो काळपटपणा याचं हे आहे, आणि किती सुंदर पद्धतीनं ते याच्यामध्ये मिक्स झालेलं आहे, हेही तुम्ही पाहू शकत असाल, बरोबर आहे. त्यानंतर आपल्याला जे दुसरं घ्यायचं आहे, आता दुसरं चित्र बरोबर त्याच्यामध्ये ऑटोमॅटिक येणारच आहे, एवढंच तुम्हाला करायचं आहे सध्या. आणि त्याच्यानंतर हे जर थोडंसं पुढं केलं, तर पुढं केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी थोडंसं पुढं पुढे केल्यानंतर ते सुद्धा चित्र आलेलं दिसेल. परंतु याची जी साईज आहे त्या पिक्चरला सिलेक्ट करायचं आणि या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल साईज, बेसिकमध्ये बघायचं, व्हिडिओच्या बेसिकमध्ये तर स्केल म्हणून ऑप्शन असतो, तर स्केलला तुम्हाला काय करायचं, थोडंसं कमी कमी करून घ्यायचं आहे आणि बरोबर थोडंसं त्याच्यामध्ये ठेवायचं आहे. आता हा आजूबाजूचा पांढरा भाग जो आहे तो असे आहे तसंच आपण ठेवणार आहे, कारण त्यामुळे इथं एक काय झालेलं आहे, असा स्क्वेअर सारखा काळा काळा भाग जो आहे त्यामध्ये आपण आपलं टेक्स्टिंग वगैरे करू शकतो. ठीक आहे. तर या ठिकाणी बघा, ह्या पेजला थोडंसं पुढेपर्यंत वाढवायचं आहे आपल्याला आता, आणि हे पिक्चर झालं. ओके, तर या ठिकाणी बघा, हे इथून इथपर्यंत झालं. आता तशाच प्रकारे आपल्याला घ्यायचं आहे, परंतु याचं ॲनिमेशन आणि ट्रान्झिशन हे मी तुम्हाला देणार आहे. ओके, नो, दॅट डझंट मॅटर फॉर अस, दॅट वेदर इट इज द चायनीज ॲप और जापनीज ॲप. ओके, इट इज ॲक्च्युली ते USA चं प्रोडक्ट आहे, आणि महत्त्वाचं आहे की वेगवेगळे टूल्सचं कॉम्बिनेशन आपण वापरत असतो,
कॅपकटचा वापर आपण शॉर्टमध्येच करणार आहे, बट तेही खूप महत्त्वाचा आपल्याला तो इफेक्ट देण्यासाठी. आता जे तुम्ही सध्या मी तुम्हाला दाखवलं, कशामध्ये दाखवलं, सुरुवातीला जे इंट्रोमध्ये दाखवलं, ओके, त्या इंट्रोमध्ये दाखवल्यानंतर तुम्हाला तसं होतं. बरेचसे ॲप्स आपल्या इंडियामध्ये बॅन केलेले आहेत, परंतु कॅपकट आपण वापरत आहोत. अँड ते आपण कसं वापरत आहोत त्याचं मी तुम्हाला कोर्सच्या दरम्यान, आपला फुल कोर्स असतो ना त्या दरम्यानच मी प्रशिक्षण ते देत असतो. कारण या गोष्टी काही या ठिकाणी कॉन्फिडेन्शियल आणि सेन्सिटिव्ह असतात, तर त्या ठिकाणी मी तुम्हाला नंतर शेअर करत असतो. आता बघा या ठिकाणी हे जे आहेत दोन, तर या ठिकाणी हे बरोबर ब्लेंड झालेले आहेत. तर तसंच सगळ्या चित्रांना आपल्याला तसं करायचं आहे. तर आता फर्स्ट ऑफ ऑल मी काय करणार आहे या ठिकाणी पहा. सो हिअर सर्वप्रथम मला ट्रान्झिशन द्यायचं आहे, याला ट्रान्झिशन. सो ट्रान्झिशनमध्ये मी जाणार आहे आणि ट्रान्झिशन्समध्ये हे वेगवेगळे ट्रान्झिशन्स मला या ठिकाणी दिसतात बघा. हे प्रो व्हर्जन सुद्धा मी वापरू शकतो आता. त्यातले काय फीचर्स असतील ते या ठिकाणी बघा. आता मी लाईट इफेक्टमध्ये जाणार आहे. त्या लाईट इफेक्टमध्ये बघा या ठिकाणी हा बर्न नावाचा ऑप्शन आहे. तर हा जो बर्न आहे, ओके, ते मी काय करणार या ठिकाणी या ठिकाणी याला वापरणार आहे. ओके, सपोज याला मी हे तर डाउनलोड करून घेतलेलं आहे आणि डाउनलोड करून जे आहे ते मी या ठिकाणी असं ठेवणार आहे. ओके, आता हे ठेवल्यानंतर या ठिकाणी बघा थोडंसं मी याला काय करणार आहे, थोडंसं वाढवणार आहे. अँड हिअर यू कॅन सी, या ठिकाणी बघा हा थोडासा असा बर्न होऊनच येत आहे. परंतु हे चित्र सुद्धा बर्न झालं पाहिजे असं मला करायचं, चित्र बर्न झालं पाहिजे. तर हे तर फक्त ट्रान्झिशन आहे. ओके, सो याला मी शॉर्टमध्येच मी वापरणार आहे. आणि चित्र पूर्णपणे जाताना जळत आहे, येताना नाही, जाताना जळत आहे असं मला दाखवायचं आहे. तर त्या चित्रावरती मी याचं क्लिक करणार आहे. त्या चित्रावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा, या ठिकाणी ॲनिमेशन नावाचा ऑप्शन आहे. ओके, ॲनिमेशनला इथे क्लिक करणार आहे आणि ॲनिमेशनला क्लिक केल्यानंतर मी आउटमध्ये मी जाणार आहे, आउटमध्ये, इनमध्ये नाही. तर इनमध्ये सुद्धा या ठिकाणी काय आहे बघा, फ्लेम रायझन नावाचा या ठिकाणी काय आहे, एक ऑप्शन आहे. पण इथं आउटमध्ये मी जाणार आहे आणि हा फ्लेम रायझनचा जो काही ऑप्शन आहे तो मी घेणार आहे आणि त्याच्यावर फक्त मी क्लिक करणार आहे. तर या ठिकाणी बघा आता नंतर मी स्पीड याचं वगैरे वाढवू शकतो. ड्युरेशन याचं तुम्ही काय करू शकता, इथं असं वाढवू शकता. सो हिअर यू कॅन सी, या ठिकाणी बघा पहिल्यापासूनच या ठिकाणी हळूहळू त्याचं रसग्रहण चांगलं व्हावं त्या दृष्टिकोनातून आपण काय करत आहोत या ठिकाणी बघा, इथं पूर्णपणे काय झालेला हा जो काही फोटो आहे तो बघा हळूहळू असा काय होत आहे, बर्न होत आहे. आणि ते किती नॅचरल वाटत आहे. आणि ते फक्त त्याच्या आउटलाईनच्या आतलाच भाग फक्त बर्न होत आहे. ओके, कारण तो फोटो बर्न करतोय, पण फोटोवरती टाकलाय ना, त्यामुळे आतल्या आत आणि हे पूर्णपणे फ्रेमच झाली तयार. पेज ॲज अ फ्रेम झाली, पेज ॲज अ फ्रेम, बरोबर आहे ना. तर या ठिकाणी बघा अशा पद्धतीने हे झालं आणि त्याच्यानंतर हे जळवूनच काय होणार आहे, दुसरं चित्र येणार आहे या पद्धतीने. आता काय करायचं, जे जे चित्र आपण टाकणार ते सगळ्यांना हेच अॅनिमेशन आलं पाहिजे. त्यासाठी याला म्हणजे थोडक्यात काय म्हणूया आपण, हेच ट्रान्झिशन आलं पाहिजे. त्यासाठी काय करायचं, याला अप्लाय टू ऑल करायचं. म्हणजे जे जे काही नवीन येणार आहे ते याच्यावरतीच येईल ते, बरोबर आहे ना. तर या पद्धतीने आपण हे दोन घेतले, बरोबर आहे ना. आणि त्या ठिकाणी बघा आपल्याला पुढे जायचं आहे. आता आता या दोघालाच आपल्याला सिलेक्ट करायचं. याला सुद्धा अॅनिमेशन द्या, अॅनिमेशन दिल्यानंतर आउटमध्ये काय करायचं, फ्लेम रायझन करायचं आहे. ओके, फ्लेम रायझन. आणि याचं सुद्धा किती करायचं आहे थोडक्यात 4.5, आता 5 सेकंदापर्यंत याचं करूया आपण थोडंसं. हे बघा पहिल्यापासूनच होत आहे, आज जळत आहे असं, बरोबर आहे. थोडंसं कमी करूया, 4 सेकंद, चित्र थोडंसं बघायला मिळेल. तर हे ड्युरेशन 4 सेकंद आणि पहिल्याचं या ठिकाणी आपण काय करूया, पहिल्याला सिलेक्ट करून काय करूया, याला इथं 4 सेकंदाचं करूया. ओके, हा 4 सेकंद झाला. सो हिअर वी कॅन सी लाईक धिस. या पद्धतीने हा बर्न झाला, त्याच्यानंतर हा बर्न झाला, बरोबर आहे. त्याच्यानंतर हा एक बर्न झाला, राईट. हे सगळं ऑटो सेव्ह होत असतं. सो नो वरी ॲट ऑल अबाउट दॅट. सेव्हिंग करण्याच्या नादात आपल्याला पडायचंच नाही. जसं कॅनव्हाचं असतं तसंच याचंही असतं. आता हे दोन झाल्यानंतर या दोघाला सिलेक्ट करायचं आहे आपल्याला. या दोघाला सिलेक्ट करून काय करायचं आहे, कॉपी करायचं आहे. आणि कॉपी करून पुढे आपल्याला काय करायचं आहे, फक्त पेस्ट करायचं आहे. ओके, हे चित्र सेम चित्रांना आपण पेस्ट करत आहोत, खाली घेत आहोत. ओके, असे किती आपल्याला घ्यायचे आहेत, सपोज 10 पिक्चर्स आपल्याला घ्यायचे आहेत, बरोबर आहे ना. आता हे 2 झाले, त्याच्यानंतर हे बघा या ठिकाणी 6 झाले. ओके, 6 झाल्यानंतर परत आपल्याला काय करायचं आहे, सेम हे 8 झाले. त्याच्यानंतर इथं करायचं आहे, दॅट इज पेस्ट, हे 10 झाले, बरोबर आहे. तर या पद्धतीने आपण 10, 1 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आणि हे जे आहे ना ते स्ट्रेच करायचं, पूर्णपणे असं स्ट्रेच करायचं इथून इथपर्यंत.
राईट. आणि त्याच्यानंतर बघा आता हे जे दोन झालेले आहेत, बरोबर आहे ना. तर आता हे जे दोन या ठिकाणी झालेले आहेत, त्या ठिकाणी आपल्याला तिसरा आणि चौथ्याला वेगवेगळे चित्र आपल्याला वापरायचे आहेत, पिक्चर्स वापरायचे आहेत. त्यासाठी आपण काय करूया, या ठिकाणी बघा मीडियामध्ये तुम्हाला जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर या ठिकाणी इम्पोर्ट करायचं आहे. आणि जे काही या ठिकाणी आपण पिक्चर्स आणलेले आहेत, बरोबर आहे, डेस्कटॉपला या ठिकाणी जंगल वर्सेस ह्युमन हा 3 नंबरचा, 4 नंबरचा, या ठिकाणी सपोज हा 5 नंबरचा. ओके, आपण थोडेसे वेगळे घेऊया अजून. ओके, सपोज हा जो आहे तो 6 नंबरचा, बरोबर आहे ना. हे 7 नंबरचं, हे 8 नंबरचं, हे 9 नंबरचं, बरोबर आहे ना. आणि हे तर हे आहे 10 नंबरचं. ओके, या पद्धतीने आपण काय घेतलेले आहे, ते सगळे पिक्चर्स घेतलेले आहेत. ते सगळे पिक्चर्स आता काय करायचे आहेत, आपल्याला या जागेला रिप्लेस करायचे आहेत. आता ॲनिमेशन आणि ट्रान्झिशन देण्याची गरज नाही. हे बघा, ट्रान्झिशन सुद्धा अप्लाय टू ऑल केलं तर सगळ्यांना आलं. हे ट्रान्झिशन जे आहेत ना, सेम ट्रान्झिशन आपण वापरलेलं आहे. हे बघा, इथंही आलं, इथंही आलं, इथंही आलं. तर आता जे ॲनिमेशन आणि ट्रान्झिशन्स आहेत, ॲनिमेशन्स आणि ट्रान्झिशन जे आहेत ना, ते सगळ्यांना काय आलेले आहेत, सेम आलेले आहेत. आता फक्त आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी रिप्लेस करायचं, याला रिप्लेस, बरोबर आहे. सो या ठिकाणी बघा, आता याला काय करायचं आहे, हे दोन झाले, दोन पर्यंत आपलं होतं. आता तिसऱ्याला काय करायचं, तर अल्ट प्रेस करायचं, कीबोर्डवरती अल्ट प्रेस करायचं आहे. आणि हे जे 3 नंबरचं जे आहे, ओके, ते आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे. कोणते घेतलेले आहेत बघा, आता ते या पद्धतीनं सिक्वेन्सने घेऊया. हे 3 नंबरचं आहे, बरोबर आहे. आणि तर रिप्लेस क्लिप विचारत आहे, त्याला रिप्लेस क्लिप करायचं, बरोबर आहे. आणि त्यानंतर पुढे जावा. पुढे गेल्यानंतर या ठिकाणी बघा, इथं 4 नंबरचं एक आहे, ते 4 नंबरचं घ्या. हे बघा, रिप्लेस क्लिप विचारत आहे, रिप्लेस क्लिप करा, बरोबर आहे. या ठिकाणी बघा, या पद्धतीने ते येईल. आणि त्याच्यानंतर इथं काय करायचं आहे, पुढे इथं, ओके, हे जे आईज आहेत ते आईज घ्यायचे आहेत तुम्हाला. आणि आईज ते या ठिकाणी ठेवायचे त्याला, बरोबर आहे. रिप्लेस क्लिप करायचं आहे. रिप्लेस क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा, म्हणजे जे काही तुम्हाला अगोदर तुम्ही घेतलेले होते. ओके, आता हे डोंट रिमाइंड मी यायला, आता वरचं बघायचं 505 4, हा जो आहे तो आपला हा आहे. ओके, या पद्धतीने याला रिप्लेस करायचं आहे. आणि तसंच पूर्ण करत 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 पुढे शेवटपर्यंत जायचं आहे, राईट. ओके, तोपर्यंत जरा मी या ठिकाणी बघा, थोडंसं माझं माऊस या ठिकाणी हे झालेलं आहे, बट लेटेस्ट थोडा स्टक झालेला आहे. सो व्हॉट आय एम गोइंग टू डू, मी मोबाईलवरनं जॉईन होऊन तुम्हाला आता या ठिकाणी पुढची जी सेम प्रोसिजर आहे ती अशी अशीच करत जायची आहे. आणि एक सायराटचं जे काही सॅड म्युझिक आहे, ते सॅड म्युझिक या ठिकाणी मी टाकलेलं आहे बघा. ते म्युझिक तुम्हाला या ठिकाणी त्या पद्धतीने तुम्हाला टाकायचं आहे. ओके, त्या पद्धतीने. सो आय एम जॉईनिंग विथ द मोबाईल. अँड देन मोबाईलवरचं जे पुढचं थोडंसं क्रिएशन आहे ते तुम्हाला या ठिकाणी मी दाखवणार आहे. सो काल जो टीसीबी प्रीमियम, आता काही एक सिक्रेट तुमच्याशी मी शेअर करत आहे. जे टीसीबी प्रीमियमचा वापर, आवाज येतोय का? आवाज येतोय का? इको येतोय? इको प्रॉब्लेम येतोय? इको प्रॉब्लेम? एम आय ऑडिबल?
हा, एकच मिनिट हा. आता आवाज येतो का तुम्हाला स्पष्ट? एकच येतोय? क्लिअर येतोय आवाज?